जब आपको चर्च में जाने का मन नहीं है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपके हाथ में पैसा आया और आपका दशमांश देने का मन नहीं है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपको धोखा देने का मन हो रहा है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपको व्यभिचार करने का मन हो रहा है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपका गलत रास्ते में जाने का मन हो रहा है, क्या आपको पता क्या करनी है आपको? प्रार्थना। ताकि आप उस गलत रास्ते में ना जाओ, आपके अंदर सामर्थ आ जाए, हिम्मत आ जाए। जो यीशु मसीह का मनुष्य को हमेशा प्रार्थना करें, जो हार नहीं माननी चाहिए। आप हार ना मानो, गलत रास्ते में जाने की इच्छा को आप क्या कर लो? कंट्रोल। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मराठी ऑनलाईन चर्चमध्ये आपले स्वागत आहे। हा डिसेंबर महिना आहे धन्यवादितेचा। आपण प्रार्थना करूया। आपला प्रार्थना बिंदू आहे आपल्या आत्मा जिंकण्याच्या क्रियाकलापासाठी प्रार्थना करूया आणि परिणामकारकतेसाठी प्रार्थना करूया। त्यासाठी वचन घेतले आहे रोमकरांचं पत्र 1 अध्याय 16 आणि 17 वचन म्हणते, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या तारणासाठी ती देवाची शक्ती आहे। प्रथम अयोध्याकरिता आणि नंतर ग्रीकांसाठी, कारण त्याच्यामध्ये विश्वासाने देवाचे नीतिमत्व प्रगट होते, जसे लिहिले आहे, नीतिमान विश्वासाने जगतील। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपण प्रार्थना करूया। आपल्या भोवतालच्या न वाचलेल्या लोकांना सांगुलपणा, तारण आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी त्याने आपल्याला निवडले, याबद्दल देवाचे आभार माना। प्रार्थना करा की आपण सुवार्ता सांगताना आपल्या शहरात आणि आजूबाजूच्या भागात अखंडता प्रवाहित होईल, परिणामी राज्यामध्ये आत्म्याचा ओघ होईल। प्रभू येशूच्या नावामध्ये आपण प्रार्थना करूया। आपल्या आत्मा जिंकण्याच्या क्रियाकलापासाठी आणि त्याच्या परिणामासाठी आपण प्रार्थना करूया। ली ब्रो जो गो गो गो, ली बाबा बा जा गा 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 गा, नी सारा बाबा 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 बाबा, ओ लाधे 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 लाधे, ली दा 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 जा गा 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 गा, नी सारा बाबा बाबा बाबा, ओ रोज रोत को तो तला ता 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 मात को तो तला मामा मामा जा गा 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 गा, ओ मानतले ली मंतला ली को तो तला मामा मामा जागा तो को तो न ली ब्रात जागा, नी ब्रोगोजो नी मोग्रोजो नी बगोजो गो तो तला मामा मामा जागा गा गा गा, ओ लाधे 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 लाधे, ली दा 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 जागा गा गा गा, नी सारा बाबा बाबा बाबा, नी सारा बाबा 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 बाबा, ओ लाधे 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 लाधे, ली दा 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 जा गा 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 गा, ओ रोंज रो ब्रशाक लगा, ओ रोंज रो ब्रशाक लगा, ली ब्ला जा गा गा गा, ओ लतरे 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 लतरे, ली ब्ला जा गा गा, ली ब्लो गो जो नी ममो जो गो तो तला मामा मामा जा गा गा गा, ओ लाधे 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 लाधे, ली दा 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 दो को तो तला मामा मामा जा गा गा गा, ओ रोंज रो ब्रशाक लगा, लो ली को तो तला मामा मामा जा गा गा गा, ओ शांतु नानू नानी नानी ममो जो गो तो तला मामा मामा जा गा गा गा। धन्यवाद परमेश्वर पिता, तुझे आभार मानते जे आमच्या आत्म जिंकण्याची वृत्ती आहे पिता परमेश्वर, त्याचे परिणाम पूर्ण होत आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये। आम्ही धन्यवाद देते परमेश्वर, न वाचणाऱ्या व्यक्तींपर्यंत सुवार्ता पोहोचत आहे म्हणून आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर पिता। प्रत्येक पिता परमेश्वर आत्मा ही प्रत्येक भागामधील प्रत्येक देशातील परमेश्वर पिता सुवार्ता प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांपर्यंत पोहोचत आहे म्हणून आम्ही धन्यवाद देतो ह्या महिन्याच्या धन्यवादितेसाठी तुझ्या परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो, आपले आभार मानतो प्रत्येक मनुष्यासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वर पिता आम्ही धन्यवाद देतो प्रत्येक परमेश्वर पिता आत्मा त्या परमेश्वर वाचवण्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो। धन्यवाद देतो परमेश्वर पिता, आम्ही धन्यवाद देतो। ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये करते, आमेन। ग्लोरी ओढू शकता। हालेलुया हालेलुया। क्षेत्र चौकात करू शकता, हायफाय देऊन हालेलुया। आपल्या हातांना उठवा, परमेश्वराचा धन्यवाद द्या, परमेश्वराचा धन्यवाद द्या।
त्याच्या भलाईसाठी, त्याच्या करुणेसाठी धन्यवाद, त्या अनुग्रहासाठी धन्यवाद. त्या परमेश्वराचा तो भला आहे, त्याची भलेपणा कायमचा आहे, त्याची करुणा कायमची आहे. रिबोझीन थला गबोशित्रा रोजी गबोशाफ्रा अलबोन तवरी के इजीत ले गबोशात्रो. ओ हालेलुया, ओ हालेलुया, ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ हालेलुया, ओ हालेलुया, ओ हालेलुया. ओ प्रभू, तुम्ही महान आहात, सर्वशक्तिमान आहात, राजांचे राजा आहात, सत्यनिष्ठ परमेश्वर आहात. सगळे देश तुमचे आहेत, सगळं विश्व तुमचं आहे. आम्ही सगळे तुमच्या हाताची रचना आहोत. धन्यवाद देते देतो आमच्या परमेश्वराच्या पास्टर स्वयं केलमेसाठी. धन्यवाद देतो आम्हाला त्यांच्याद्वारे कायम विजयामध्ये चालवण्यासाठी. धन्यवाद देतो त्यांच्याद्वारे बोलल्या गेलेल्या भविष्यवाणीच्या वचनांसाठी. ते आमच्या जीवनामध्ये, आमच्या सेल्समध्ये, आमच्या चर्चमध्ये, आमच्या पैशांमध्ये, आमच्या जीवनामध्ये काम करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ धन्यवाद देतो प्रभू, ह्या वेळेसाठी तुम्ही आम्हाला दिला आहात. धन्यवाद देतो प्रभू, या नवीन स्तरासाठी तुम्ही आम्हाला घेऊन आला आहात. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. आम्ही सांगतो प्रभू, आमची आत्मा, आमचे हृदय उघडलेली आहेत तुमच्या वचनाला ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. आणि या प्रार्थनेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही, बसू शकता, बसू शकता, बसू शकता. वाव, ओढू शकता परत. महिमा, ग्लोरी, ग्लोरी. बोला, मी नवीन स्तरामध्ये आहे, मी उंच स्तरामध्ये आहे. आनंद येऊन बोला, बोला, मी नवीन स्तरामध्ये आहे, मी उंच स्तरामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तर किती लोक तयार आहेत पुढे जाण्यासाठी? हॅलो, किती लोक तयार आहेत पुढे जाण्यासाठी? योहान 6 अध्याय 5 वचन. जेव्हा येशूने आपले डोळे उठवून एका मोठ्या गर्दीला आपल्याकडे येताना बघितलं, तेव्हा फिलिपियस सांगितलंय, आपण यांच्या भोजनासाठी कुठून आकार विकत आणू? त्याने ही गोष्ट त्याला परखण्यासाठी सांगितली, कारण त्याला स्वतः माहिती होतं की तो काय करणार आहे. येशू ख्रिस्त आपल्या चेल्यांना परखत होता की ते लोक काय बोलत आहेत ते बघू जरा. येशू ख्रिस्ताला माहित होतं की तो काय करणार आहे, पण तो आपल्या चेल्यांना परखणार होता. लक्षात ठेवा, परमेश्वर परखणार आहे, कायम परखणार आहे. जसं तुम्ही समजता तसं नाही परखणार. त्याचं परखणं कसं असेल? कायम तुमचं उत्तर. जेव्हा तुम्हाला तो काहीतरी करायला सांगेल, तुमचं उत्तर काय असेल? आणि इकडे त्याने फिलिप्पसला विचारलं, एवढे सगळे लोक आहेत, काय करू आपण? भाकर कुठून आणू आपण? त्याने काय सांगितलं? परखण्यासाठी. नेक्स्ट, फिलिप्पसने त्यांना उत्तर दिलं की 200 दिनारची भाकर पण त्यांना पुरेशी नाही होणार, की त्यांच्यातल्या प्रत्येकाला थोडी थोडी भेटेल. फिलिप्पस टेस्टमध्ये परत फेल झाला. या मामल्यामध्ये यजकेल चांगला होता. त्याने सांगितलं, हे मनुष्याच्या पुत्रा, काय या सुखी हाडं जगू शकतात? त्याने सांगितलं, हे प्रभू, तूच जाणशील. बुद्धिमान होता, त्याचं उत्तर बुद्धिमानी होती. इकडे फिलिप्पसचं उत्तर काय होतं? हां, बरोबर सांगताय स्वामी, 200 दिनारच्या भाकरीने पण काय होणार? काही त्यांच्याकडे फक्त त्यावेळी एवढीच ऑफरिंग होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. विचाराची एवढी ऑफरिंग येते, त्याची कायम प्रार्थना असते, प्रभू हे पुरेशी होईल. हे सगळं करण्यासाठी जे आम्ही करू इच्छितो आणि आम्ही कायम करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर पहिलं काय आहे? त्यांना नका बघू जे आपल्याला पैसा देऊ शकतात. दुसरं, आपल्या वस्तूंना नका बघू अनलेस आपल्या परमेश्वराने तुम्हाला तसं नाही सांगितलं आहे. तिसरं, दुसऱ्या विकल्पांना नका बघू, दुसऱ्या विकल्पांना नका बघू. तुम्ही जजमध्ये मन बनवलं की 10 करोड देणार आणि बाहेर पडून म्हणता की 100 रुपयेच देणार आहे. तुम्ही प्लेज बनवला आहे 1 करोडचा आणि आता तुम्ही विचार करत आहात जास्तच लिहिलं यार, कमी लिहिलं असं तर बरं होतं. हे भावनांमध्ये गेलो. दुसऱ्या विकल्पांना नका बघू. आपल्या त्या टार्गेटला कट नका करू. प्रेज द लॉर्ड. कारण तिकडेच काय झालं? विश्वास संपायला सुरू झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोक आहेत माझ्यासोबत? बघितलं तुम्ही ते कार्टून पण असतात, ते ईमॅन कार्टून असायचं आहे. जेव्हा ईमॅनच्या त्याला स्पायडरमॅन बघितलं असेल, स्पायडरमॅन असतो. स्पायडरमॅनची पण रशी तेव्हाच निघायची जेव्हा स्पायडरमॅनवरती लोकांचा प्रेशर असायचा. आठवतो स्पायडरमॅन
तो लॅबमध्ये जातो, त्याच्यात मध्ये गोळी घुसतो आणि नंतर अचानक ती जाळी निघायला सुरू होते आणि सुरुवातीला तो शिकत असतो की जाळी कशी काढू बाहेर. आता तो शिकत असतो की हा असं करायचं असतं, प्रेशर असते, गरज असते, तेव्हा जाऊन ते जाळं बाहेर निघायचं. तसंच जेव्हा तुमचा विश्वास वाढलेला आहे आणि तुमचे टार्गेट वाढलेले आहेत, जेव्हा तुमचा विश्वास कमी होईल, तुमच्या टार्गेटला कमी नका करू. तुम्ही वाढलेल्या विश्वासामध्ये त्या टार्गेटला बनवलं होतं. तुमचा सगळ्यात मोठा विश्वास होता, तुम्हाला तुमच्या सगळ्यात मोठ्या विश्वासामध्ये काम करायचं आहे. Don't cut down. त्याला खाली नका घेऊन जाऊ. आणि पास्टर क्रिसने सांगितलं की मोठ्या पैशासाठी मोठा विश्वास लागतो. प्रेज द लॉर्ड. इथं तुम्ही बोला, मोठ्या पैशांसाठी मोठा विश्वास. हेच कारण की तुम्हाला मी सांगतो, तुम्ही घरामध्ये बायबल वाचून एवढा पैसा कमवू शकता जो माणूस टोमॅटो आणि कांदे विकून नाही कमवू शकत. या गोष्टी खऱ्या आहेत, खऱ्या गोष्टी आहेत. मोठ्या पैशासाठी काय लागेल? मोठा विश्वास. हे तुमच्यावरती की तुम्ही त्या मोठ्या विश्वासाला निर्माण करू शकता की नाही करू शकत. जर मोठा विश्वास आहे तर मोठा पैसा कायम असणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहान 11:14 वचन. हे ऐकून येशूने सांगितलं की हा आजार मृत्यूचा नाही पण परमेश्वराच्या महिमेसाठी आहे. त्याच्याद्वारे आता ही गोष्ट आहे मरियमची आणि मार्थाची आणि त्याचा भाऊ लाजरसाची. कसं येशूने सांगितलं होतं की हा आजार मृत्यूचा नाही पण परमेश्वराच्या महिमेसाठी आहे. त्याच्याद्वारे परमेश्वराच्या पुत्राची महिमा हो. नेक्स्ट. येशू मार्था आणि त्याचा भाऊ लाजरसाची प्रेम करत होता. नेक्स्ट. जेव्हा मार्थाने येशूच्या येण्याचा समाचार ऐकला, नाही का, येशू ख्रिस्त पहिल्यांदाच सांगितलं आहे की त्यांनी की आजाराने मृत्यू नाही होणार आहे. जेव्हा मार्थाने येशूच्या येण्याचा बातमी ऐकली तेव्हा त्याला भेट करण्यासाठी गेली, पण मरियम घरामध्ये बसून राहिली. होते मला आठवते मार्था आणि मरियम. मार्था ती आहे जी काम करत होती आणि मरियम ती आहे जी वचन ऐकत होती. पण आता इकडे उलट झालं होतं. मार्था तर भेटासाठी निघूनच गेली पण मरियम घरीच होती. ओके. नेक्स्ट. मार्थाने प्रभूला सांगितलं की हे प्रभू, तू इकडे असतास तर माझा भाऊ कधीच मेला नसता. नेक्स्ट. आणि आता पण मी जाणते की जे काही तू परमेश्वराशी मागशील ते परमेश्वर तुला देईल. ती काय दाखवत आहे? विश्वास. काय दाखवत आहे? लोक आहेत दाखवत आहे ती. आता बघा. नेक्स्ट. येशूने तिला सांगितलं तुझा भाऊ. परत एकदा 22-23 खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आता पण मी जाणते मार्थाची काय करत होती. पहिल्यांदा तक्रार करत होती, हे प्रभू ही मरियम काय करत नाही आहे, हिला माझ्यासोबत येऊन जेवण करायला सांग. गॉड मार्था बदलली होती. मार्था वचन वाचायला सुरू केलं होतं. मार्थाच्या आतमध्ये विश्वास आला होता. हालेलुया. आता पण मी जाणते की जे काय तू परमेश्वराकडे मागशील परमेश्वर तुला देईल. नेक्स्ट. येशूने तिला सांगितलं तुझा भाऊ जिवंत होणार आहे. वाव, विचार करून बघा. 24. मार्थाने तिला सांगितलं मी जाणते की शेवटच्या दिवसात पुनरुत्थानामध्ये तो जिवंत होईल. बघा, विचार करून बघा. येशू ख्रिस्त बोलत होता आता जिवंत होण्याबद्दल आणि ही बोलत होती पुनरुत्थानामध्ये जिवंत होण्याबद्दल. ही आपल्या विश्वासाला काय करत होती? कापत होती. विचार करून बघा. बरेचसे लोक असं करतात, मी हे करणार आहे, त्या देण्याची वेळ ते 100 रुपये देतात. मी 25 लाख घेऊन येईन. जेवणाची गोष्ट येते त्या स्वतःच लंगडत येतात. श्रमी चालू पुरेसा आहे. प्रेज द लॉर्ड. स्वतःच्या येण्यासाठी धन्यवाद देतात प्रभूचा. तर येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? हा तो जिवंत होणार. हा बरोबर मला माहिती आहे तो जिवंत होणार आहे. तर मला सांगण्यासाठी ते चांगलं आहे बोलणं. मला माहिती आहे की शेवटच्या दिवसामध्ये तो जिवंत होणार आहे. विचार करून बघा. शॉर्टकट. शेजाऱ्याला बोला नो शॉर्टकट. 30. येशू अजून गावामध्ये नाही पोचला होता पण त्याच स्थानावरती थांबला होता जिकडे मार्थाने त्याच्याशी भेटली होती. नेक्स्ट. तेव्हा जे येऊन त्यांच्याबरोबर घरामध्ये होते दर्शन देत होते आणि ह्याला बघून की मरियम लगेच उठून बाहेर गेली आहे, त्यांनी विचार केला की ती कबरावरती रडण्यासाठी जात तर त्याच्या मागे गेले. तेव्हा मरियम तिकडे पोचली जिकडे येशू होता. तर त्याला बघताच त्याच्या पायांवरती पडली आणि सांगितलं, हे प्रभू, जर तू इकडे असतास तर माझा भाऊ नाही मेला असता. जे मार्थाने सांगितलं होतं की त्यांना आठवतंय की मार्थाने आता तर सांगितलं होतं. मार्थाने पण सांगितलं होतं हे प्रभू. पण नंतर मार्थाने काय केलं? विश्वासाची काटछाट केली. प्रभूने सांगितलं की तुझा भाऊ जिवंत होणार आहे.
की सांगते हां 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 शेवटच्या दिवसामध्ये जगणार. तर मरियमला बघू मरियम कशी होती. मरियम तिकडे पोचली, तिकडे येशू होता. तर त्याला बघूनच त्याच्या पायावरती पडली आणि सांगितलं, हे प्रभू, तू जर इकडे असतास तर माझा भाऊ नाही मेला असता. तिच्या आतमध्ये पण होते, दोन्ही बहिणींचा विश्वास होता. नेक्स्ट, जेव्हा येशूने तिला आणि जे येऊ तिच्याबरोबर आले होते रडताना बघितलं, तेव्हा तो आत्म्यामध्ये खूपच उदास झाला. ऐकताय, तो इकडे मार्था काय करत होती, रडत होती, त्रासामध्ये होती. ती चमत्कारासाठी तयार नव्हती. ॲक्टिव्हिटीज खूप जास्त होत्या. कधी कधी लोक एवढे बिझी होतात ते चमत्कारांसाठी तयारच नसतात. कोणी सांगितलं मी खूप संघर्ष करतो आहे, पास्टर ख्रिश्चन सांगितलं संघर्ष करणं बंद करा, गपचूप बस. कधी कधी चमत्कारासाठी संघर्ष करण्याची गरज नसते, गपचूप बसा. आणि इकडे त्यांना तेच हवं होतं. इथे बट्स बसले असते, पण ही दोन्ही पण बहिणी गतिविधी चालू होत्या. लोक येत होते, शांती देत होते, सगळं काही होत होतं. दे वॉज टू बिझी फॉर मिरेकल. ते चमत्कारांसाठी खूप बिझी होते. तर स्वतःला इतकं बिझी नका बनवू की तुम्ही चमत्कारांसाठी बिझी व्हाल. तुम्हाला उद्या चर्चमध्ये 10 लाख द्यायचे आहेत आणि आज नाही का तुम्ही कुठे गेला आहात लग्नामध्ये. तुम्ही खूप बिझी आहात चमत्कारांसाठी. तुम्ही खूप बिझी आहात चमत्कारांसाठी. मी बिझी नाही आहे. माझ्याकडे टाईमच नसतो नातेवाईकांसाठी. आय एम व्हेरी फ्री. बेट माय लाईफ दॅट वे. माझ्या जीवनामध्ये नातेवाईक आहेच नाहीत. यायलाच नाही देत की लोक माझ्या घरामध्ये येतील, संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ येत राहतील. तर ते हा आला कधी तो आला, माझे चमत्कार कधी करू. पण काही लोक खूप बिझी आहेत. मित्राला गेले, तिकडे गेले, खाली बसले आहेत, कसे आहात, ढण ढण ढण. चमत्कार नाही बनणार आहेत जर तुम्ही एवढं बिझी बनत राहिला तर तुम्ही फ्री की परमेश्वर तुम्हाला सांगू शकेल. तुमची परमेश्वरासोबत सहभागिता व्हायला लागेल. बऱ्याच जणांची नाही आहे. दे आर टू बिझी विथ द वर्ल्ड. घरामध्ये बसूच नाही शकत. बस येतील, हे करतील, टी व्ही बघायला लागतील, हे करतील, दे आर टू बिझी. प्रेज द लॉर्ड. जे लोक आहेत माझ्यासोबत. तिसरं काय, दुसरा ऑप्शन नका बघू. चौथा, दुसऱ्यांचं नका ऐकू. ऐकताय तुम्ही? दुसऱ्यांचं नका ऐकू. दुसऱ्यांचं नका ऐकू. बऱ्याच वेळा आपण विश्वासामध्ये वाढत असतो तर कोण ना कोणी तो आणि आपल्या विश्वासाला पंक्चर करून निघून जातो. मी 1 करोड देईन, काय समजतोच काय तू आप स्वतःला. हे बघा पंक्चर. काही लोक सुई मारून निघून जातात आपल्या फुग्यावरती. तर तुमचं काम आहे ते परमेश्वर तुम्हाला सांगितलं आहे, दुसऱ्यांना नका सांगू आणि स्वतःचं काम करत राहा. काय तुम्ही आपलं काम करत राहा, परमेश्वरासोबत बनून राहा. दुसऱ्यांना सांगाल दुसरं काय करेल, पंक्चर. हेच कारण आहे की जी प्रत्येक गोष्ट परमेश्वर तुम्हाला सांगतो तुम्ही दुसऱ्यांना नाही सांगू शकत. तुम्हाला परमेश्वरासोबत काम करायचं आहे. दुसऱ्यांना नका सांगू, दुसऱ्यांचं नका ऐकू. योहान 11:29. चला, 1 तास ते लगेच त्याच्याकडे आले. नेक्स्ट, येशू अजून गावामध्ये नाही पोचला होता. त्या स्थानावरती होता जिकडे मार्था त्याला भेटली होती. नेक्स्ट, सांगितलं की तुम्ही त्याला कुठे ठेवला आहात. मी सांगितलं हे प्रभू चालून बघ. नेक्स्ट, येशू रडला. नेक्स्ट, येहूदी सांगायला लागले की बघ तो त्याच्याशी किती प्रेम करत होता. पण आम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त त्यासाठी नाही रडला की कारण लाजर मेला होता. येशू ख्रिस्त त्यासाठी रडला की ते लोक काय होते, अविश्वासी. मागे 39 मध्ये जावं लागेल. येशूने सांगितलं की धोंडा हटवा. ते मेलेल्याची बहीण मार्था त्याला सांगायला लागली. लक्षात ठेवा, आता मार्था काय सांगत होती, हा प्रभू मला विश्वास आहे तो जिवंत होणार. मरियम पण काय सांगत होती, हा प्रभू मला विश्वास आहे काय आहे तो जिवंत होणार. आता येशू ख्रिस्त आला आणि त्याने सांगितलं की धोंडा हटवा. ते मेलेल्याची बहीण मार्थाने त्याला सांगितलं की हे प्रभू, त्याच्यामधून आता तर दुर्गंधी येत आहे कारण त्याला मरून 4 दिवस झाली आहे. नेक्स्ट, येशूने तिला सांगितलं काय तुला मी सांगितलं नव्हतं की जर तू विश्वास करशील तर परमेश्वराच्या महिमेला बघशील. नेक्स्ट, तेव्हा त्यांनी त्या धोंड्याला हटवलं. येशू ख्रिस्ताने मार्थाचं नाही ऐकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? येशू ख्रिस्ताने मार्थेचं नाही ऐकलं. हो पास्टर, आमच्या घरात कोणतरी आजारी आहे, आम्ही त्याला कुठे घेऊन जात आहोत.
प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पास्टरला सांगितलं कुठे घेऊन जा, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाही घेऊन जाणार. डोंट वॉन्ट टू डू. छोटंसं इन्स्ट्रक्शन त्यांना फॉलो नाही होत. छोटंसं इन्स्ट्रक्शन पण त्यांचं डोकं कुठे असून आहे. इज अ लॉट. कोण ऐकायचं आहे? परमेश्वराकडून. परमेश्वराचं ऐकायचं आहे. परमेश्वराचं ऐकायचं आहे. 5वं आहे, नका सांगू गोष्टी अशाच होत आल्या आहेत. हो, असू शकतं की गेल्या वेळेला तुमचा आणि परमेश्वराचा चमत्कार झाला होता. परमेश्वराने काय तुमच्याकडे अजून काहीतरी करायला सांगितलं होतं. त्यावेळी करायचं तर अजून काहीतरी करायला. ते पहिल्या वेळी जेव्हा खडकावर काय करायचं होतं, काठी मारायची होती. दुसऱ्या वेळेला फक्त खडकाशी बोलायचं होतं. तर तोच होता. तर परमेश्वराचा निर्देश प्रत्येक वेळी काय होऊ शकतो? वेगळा. प्रत्येक वेळी वेगळा. आणि तुमचं काम आहे परमेश्वराशी त्या निर्देशाकडून ऐकणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आहेत ऐकताना परमेश्वराकडून? किती लोक ऐकता परमेश्वराकडून? आता नका सांगू की पास्टर आम्ही कधी परमेश्वराकडून आधी ऐकलंच नाही. बोललो वाव. त्या दिवशी तुम्ही सांगितलं की येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे, त्या दिवशी तुम्ही परमेश्वराचंच ऐकलं होता. प्रेज द लॉर्ड. तर नका सांगू की मी परमेश्वराकडून नाही ऐकत. जर आज सकाळ तुम्ही चर्चमध्ये आला होता तर परमेश्वराकडून ऐकूनच आला होता. जर परमेश्वर तुम्हाला नाही सांगतात तुम्ही इकडे नाही आला असता. जर तुम्ही तुमचे बायबल उघडून वाचला असाल तर तुम्ही परमेश्वराचं ऐकलं होता. जर तुमचं प्रार्थनेचं होतं तुम्ही परमेश्वराला ऐकलं होता. जर तुम्ही तुमची भेट दिली आहात, जेव्हा आपण भेट देत आहोत आणि तुम्ही जर तुमची भेट दिली तर तुम्ही कोणचं ऐकलं? परमेश्वराचं ऐकलं आहात. प्रेज द लॉर्ड. नका सांगू की मी परमेश्वराकडून नाही ऐकू शकत. बोला मी परमेश्वराकडून ऐकू शकतो. बोला मी परमेश्वराकडून ऐकू शकतो. मी ऐकतो. अर्थ नाही. नका सांगू तुम्ही परमेश्वराचं नाही ऐकलं. नाही ऐकलं तुम्ही चर्चमध्ये नाही आला असता. चर्चमध्ये आला तर तुम्ही परमेश्वराचं ऐकत आहात. जर तुम्ही हा मेसेज पण ऐकत आहात तर तुम्ही कोणाचं ऐकत आहात? परमेश्वराचं ऐकत आहात. ते स्वतः हिंमत द्या. नका सांगू की मला परमेश्वराकडून ऐकायला नाही येत. कम ऑन, तुम्ही परमेश्वराकडून ऐकू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो प्रत्येक वेळ काय असू शकतो? वेगळा निर्देश. प्रत्येक वेळी वेगळा निर्देश. सांगितलं किती वेळा सांगितलं असेल 5 तास प्रार्थना 50 लाख रुपये. बोललो ओके परमेश्वर 5 तास प्रार्थना. मला नाही फरक पडत की 5 तासाने 50 लाख कसे येणार. बोललो 5 तासाने 50 लाख येतात तर प्रार्थना करण्यामध्ये माझा काय जात आहे? 5 तासामध्ये 50 लाख माहीत नाही किती लोक तर कमवूच शकतात. लोकांची वर्षभराचा पगार 50 लाख नसतो आणि परमेश्वर ऑफर देत आहे 5 तासामध्ये 50 लाख. मी बोलतो ओके प्रभू, मी सगळे दरवाजे बंद करून 5 तासांनी भाषा बोलत आहे. ज्या काही दिवसातच 5 लाख 50 लाख माझ्याकडे असतात. जर निर्देश आहेत, कोणता पण निर्देश असू शकतो. तुमच्यावरती आहे की तुम्ही ते निर्देश ऐकण्यासाठी तयार आहात. त्या डोक्यामध्ये नका विचार करू. लॉजिक नाही आहे त्याच्यामध्ये. काय नाही आहे? काय नाही आहे? हॅलो. बोला परमेश्वराच्या निर्देशामध्ये लॉजिक नाही आहे. कारण जग कशाचं लॉजिक. तुम्ही लोक लॉजिक नका शोधू. तुम्ही जर लॉजिक शिवाय तसे जात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय की नाही तर बोला परमेश्वराचा निर्देश. बोला परमेश्वराचा निर्देश. लॉजिक नाही आहे. ठीक आहे. आणि 6वा आहे, डोंट बी प्रेशर बाय टाईम. वेळेच्या अनुसार सीमित नका हो. वेळेसोबत प्रेशरमध्ये नका येऊ. ओ प्रभू, मी सांगितलं होतं की 21 ऑगस्टला पैसे येणार. 21 ऑगस्टला अजून का नाही आले? परमेश्वराचं काम नाही करत. तुमचा वेळ तुमच्यासाठी आहे, परमेश्वराचा वेळ आपला आहे. तुम्ही ते करत राहा जे परमेश्वर तुम्हाला करण्यासाठी सांगितलं आहे. त्याच्यासोबत वेळेनुसार काम नका करू. विचार करून बघा, येशू ख्रिस्ताला समजलं होतं की लाजर मेला आहे. किती दिवसापूर्वी? 4 दिवसापूर्वी येशू ख्रिस्त गेला. सांग राहिला जेव्हा की तो प्रेम करत होता. कारण येशू ख्रिस्त का नाही गेला? कारण परमेश्वराकडे वेळ आहे. परमेश्वर वेळेच्या नुसार प्रेशराईज नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर 6 गोष्टी काय काय नाही करायचं आहे. लवकर लिहून घ्या. पहिलं काय, त्यांना नका बघू जे तुम्हाला पैसे देऊ शकतात. दुसरं काय आहे, आपल्या गोष्टींना नका बघू. तिसरं काय आहे, दुसरं विकल्पना नका बघू. आपल्या विश्वासला कट नका करू. 4थं, दुसऱ्यांना नका ऐकू. 5वं, याच्या प्रकारे गोष्टी होत आल्या त्याचप्रमाणे आता होतील याची काही गॅरंटी नाही आहे. आणि 6वं काय आहे, वेळेनुसार दबावामध्ये नका येऊ. आता 7वं नंतर आहे, करायचं काय आहे. करायचं काय आहे 4 गोष्टी. पहिलं,
आपल्या आतमध्ये राहणाऱ्या परमेश्वराच्या उपस्थितीसाठी सचेत राहा. सगळ्यात पहिलं, बी कॉन्शियस ऑफ द इंडल्जिंग प्रेझेन्स ऑफ होली स्पिरिट. तुमच्या आतमध्ये राहणाऱ्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीसाठी सचेत राहा. 24 तास तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे की पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये राहतो. 24 तास. तुम्ही 1 सेकंडला पण नाही विसरू शकत पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये राहतो. सेकंडसाठी तुम्हाला पवित्र आत्म्यासोबत तुमच्या संबंधाला विकसित करायचा आहे. 24 तास त्या संबंधावरती आपला फोकस करा. कारण पवित्र आत्माच आहे की तो तुम्हाला सांगू शकेल की करायचं काय आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरं, सत्यनिष्ठेसाठी सचेत राहा. सत्यनिष्ठेसाठी सचेत. रोमी 5:21. जसं पापाने मृत्यू पसरवत असताना राज्य केले, तसंच आमचा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनुग्रह पण अनंत जीवनासाठी सत्यनिष्ठ ठरवत असताना राज्य करेल. शरीराला जागे व्हा. तर पापाने राज्य केले. काय केले? मृत्यू पसरवत असताना राज्य केले. तसंच आमचा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनुग्रह पण. त्यामधून तुम्ही कापताने मधून कुठे जाता? राज्यकर्त्यामध्ये. हा ठीक आहे ना. पहिल्यांदा कोणी राज्य केलं? पापाने राज्य केले. लिहिलं ना, जसं पापाने मृत्यू पसरवत असताना काय केलं. आता परमेश्वर काय सांगत आहे, तसंच आमचा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनुग्रह पण काय करेल? राज्य करेल. परमेश्वर काय इच्छितो? काय राज्य करेल? पाप राज्य करेल का अनुग्रह राज्य करेल? जे लोक आहेत माझ्यासोबत, दिसतंय का? पहिल्यांदा कोणी राज्य केले? पापाने मृत्यू पसरवत असताना राज्य कोणी केले? पापाने या मृत्यूने? पापाने. तर आहेत. तसंच आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनुग्रह पण अनंत जीवनासाठी सत्यनिष्ठ ठरत असताना राज्य करणार. तर राज्य करून करायचं आहे. आता कोणाला राज्य करायचं आहे? तुला मी अनुग्रहाची संतान आहे. राज्य कोणाला करायचं आहे? पण अनुग्रह राज्य कसा करेल? सत्यनिष्ठेच्या द्वारे. कोणाद्वारे? म्हणजे जर तुम्ही विचार करत आहात की तुम्ही पापी आहात, तर अनुग्रह नाही राज्य करणार तुमच्या जीवनामध्ये. तुम्हाला कायम विचार करावा लागेल की तुम्ही सत्यनिष्ठ आहात. तर तुम्ही तुमच्याबद्दल वाईट विचार करत आहात, तुम्हाला तुमच्या चुक्या आठवत आहेत परत, अनुग्रह राज्य नाही करणार. तर तुम्ही इच्छित अनुग्रह राज्य करेल, तर तुमच्या डोक्यामध्ये काय असलं पाहिजे? सत्यनिष्ठा. विसरून जा तुम्ही काय केलं होतं, विसरून जा तुम्ही कोणती चुकी केली होती, विसरून जा त्या गोष्टींचा. कारण जर तुम्ही त्या गोष्टींना विचार करत राहाल तर अनुग्रह राज्य नाही करणार. अनुग्रह राज्य करण्यासाठी काय हवी आहे? सत्यनिष्ठा. सत्यनिष्ठा काय आहे? परमेश्वराची सुंदरता. प्रेज द लॉर्ड. बोला, मी परमेश्वराची सुंदरता आहे. आनंदी होऊन बोला, मी परमेश्वराची सुंदरता आहे. मी परमेश्वराची महिमा आहे. आनंदी होऊन बोला, मी परमेश्वराची सुंदरता आहे. मी परमेश्वराची महिमा आहे. जेव्हा तुम्ही हा विचार कराल तेव्हाच अनुग्रह राज्य करेल. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत विचार नाही करत, ओ बस सॉरी, काही लोक असतात सॉरीच बोलतात. मग इथंच बसला बोलतील सॉरी बसतो. बोलो कोणत्या गोष्टीसाठी सॉरी? त्यांना माहीत नाही कोणती चुकी आठवली. बोलो अनुग्रह राज्य नाही करणार. तुम्हाला विचार करावा लागेल सत्यनिष्ठेच्या बद्दल. जर तुम्ही इच्छित अनुग्रह राज्य करेल. द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे ना. कारण ते सगळेच विचार करत असतात, ते सगळे पापी होते. ते बोलू, जर तुम्ही हे विचार करत राहाल तर अनुग्रह राज्य नाही करणार. तुम्हाला त्या पापाच्या मानसिकतेतून बाहेर यावं लागेल की मी सत्यनिष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, मी सत्यनिष्ठ आहे. पहिलं तुम्ही पास्टरना पण बॉडीत मारली होती, तरी पण काय हरकत नाही. विचार करायला सुरू करा, मी सत्यनिष्ठ आहे. कोणती पण तुम्ही चुकी केलात विसरून जा आणि कशामध्ये विचार सुरू करा? सत्यनिष्ठेमध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमची चुकी आठवत आहे. अनुग्रह राज्य नाही करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतान हेच इच्छितो. त्याचं पहिल्यांदा तुमच्याकडून चुकी करून घेतो आणि नंतर परत चुकी आठवण करून देतो. आणि शैतानाचं काम आहे, तुम्हाला माहीत आहे. काही लोक हेच आहेत की त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत विचार करतात त्यांनी काय चुकी केली होती. ते लोक किती चांगली सहभागीत आहे शैतानासोबत तुमची. ते असू पण नाही शकत. प्रेज द लॉर्ड. हा हसून घ्या.
किती कडा होतं काय लोकांसाठी. असून घ्या. हा 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 हा. चला मग थोडं तुम्हाला वैज्ञानिक सांगतो. हे बोललं जातं की लहान मुलं एका दिवसामध्ये जवळजवळ 26 वेळा हसतं, आणि जेव्हा मूल हसतं तेव्हा त्याच्या ब्रेनचं डेव्हलपमेंट होतं. तसंच तुमच्यासोबत आहे. जेवढं तुम्ही कमी हसाल तेवढं वेडे बनत चाल. हसून घ्या. बघा, वेडे लोक कमी असतात. जेवढे यशस्वी असतील तेवढं तुम्हाला जास्त असताना दिसून येतील. प्रत्येक गरीब कसा असेल. गरीब असेच मिळतील तुम्हाला, आणि त्यांच्या डोक्याचा काही विकास नाही होत. ते सकाळी उठतील 24 तास, प्रेज द लॉर्ड, त्यांच्या डोक्याचा काहीच विकास नाही होत. अजून ते सायंटिफिक आहे, पण इकडे काय आहे, आत्मिक आहे. प्रेज द लॉर्ड. बोला मी सत्यनिष्ठ आहे. बोला मी सत्यनिष्ठ आहे. मी सत्यनिष्ठ आहे. सत्यनिष्ठेद्वारे काय राज्य करणार आहे? अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? बोला मी सत्यनिष्ठ आहे. पापी विचार करणं बंद करा, ठीक आहे? बोला मी पापी नाही आहे. मी नाही का पाप जाऊन करा. पापी नाही आहे तर तू किती पण मुली फिरवू शकतो. बोल तू पापीच आहेस भाऊ. सत्यनिष्ठावाला म्हणत असं कामं काय करणार आहे? कसं कोणी विचार करू शकतो की मी सत्यनिष्ठ आहे आणि मी चुकीचं कामं करेन? चुकीचं काम हे सांगून जाईल की तुम्ही चुकीचा विचार करत आहात. सिंपल. तुम्ही जर विचार करत आहात की तुम्ही परमेश्वराची सुंदरता आहात तर तुम्ही पापी नाही आहात. तुम्ही चुकीचं कामं कशी करणार? फसवू नका स्वतःला. नाही पास्टर मी सत्यनिष्ठ आहे पण आताच कोणाला तरी थोपाटीत म्हणून आलो आहे. मग तर काय ना काही लफडा. ही कोणती सत्यनिष्ठा आहे? पण जसे विचार आहे तसंच काय असणार आहे? ॲक्शन. तुमचं ॲक्शन सांगून जाईल की विचार काय होते. इज अ लॉट. त्याच्यामध्ये अनुग्रह राज्य नाही करणार. अनुग्रहासाठी काय लागणार आहे? सत्यनिष्ठा. बोला अनुग्रहासाठी सत्यनिष्ठेची गाडी लागणार आहे. आनंदी येऊन बोला अनुग्रहासाठी सत्यनिष्ठेची गाडी लागणार आहे. पापाच्या गाडीमध्ये अनुग्रह नाही आहे. तर जर तुम्ही विचार करत राहाल की तुम्ही पापी आहात, अनुग्रह नाही भेटणार. अनुग्रहासाठी कोणती गाडी लागते? सत्यनिष्ठाची लीला आहे तिकडे. पापाने मृत्यू बसवत असताना राज्य केलं, तसंच आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने अनुग्रह पण अनंत जीवनासाठी सत्यनिष्ठ ठरवत असताना राज्य करेल. तर पहिली गोष्ट तुम्हाला काय विचार करायचा आहे? तुमच्या आतमध्ये राहणाऱ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती. दुसरं काय आहे? सत्यनिष्ठ. बोला मी सत्यनिष्ठ आहे. मी सत्यनिष्ठ आहे. तिसरं आहे परमेश्वराच्या वचनाच्या अधिकारासाठी सचेत राहा. कारण सगळं काही परमेश्वराच्या वचनाने बनवलं आहे आणि सगळं काही परमेश्वराच्या वचनाद्वारे नियंत्रित होईल. या अधिकारासाठी सचेत राहा. नका सांगू डॉक्टरने सांगितलं की आजार आहे तर आजार आहे. परमेश्वराने सांगितलं की आजार नाही आहेत तर आजार नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या वचनाच्या अधिकारासाठी सचेत राहा. हे सगळ्यात मोठा गुण आहे परमेश्वराचं वचन. कोणी सांगितलं की ना बाप बडा ना भाई सगळ्यात मोठा रुपया. तुमच्यासाठी काय आहे? सगळ्यात मोठं वचन. तुम्हाला सचेत व्हावं लागेल. चेत चेत. प्रेज द लॉर्ड. आणि चौथं आणि शेवटचं, त्या निर्देशासाठी सचेत राहा जे आमच्या परमेश्वराने दिले आहेत. प्रेज द लॉर्ड. तर 4 गोष्टी आहेत. पवित्र आत्म्यासाठी सचेत राहा, सत्यनिष्ठासाठी सचेत राहा, तिसरं कोणतं आहे? परमेश्वराच्या वचनाच्या अधिकारासाठी सचेत राहा आणि त्या निर्देशांसाठी सचेत राहा जे आमच्या परमेश्वराच्या जनाने दिले आहेत. आणि तुम्ही घेणार आहात खडकातून पाणी काढू शकता. हालेलुया. उडू आपल्या हाताने परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या परमेश्वराच्या. आपल्या हृदयाच्या खोली बसून आपल्या पवित्र हातांना उठवून असं हृदय जी धन्यवादिता आहे तुमच्या हृदयातून येईल. जर तुम्ही वचन शिकला आहात त्याच्यासाठी परमेश्वराने तुम्हाला त्याच्या राज्याची महान गोष्टी शिकवल्या आहेत. परमेश्वराने तुम्हाला ते शिकवलं आहे जर तो पहिल्या दिवसापासून करत आला आहे. तो पहिल्या दिवसापासून खडकातून पाणी काढत आला आहे. पहिल्या दिवसापासून अंधकारातून प्रकाश बनवत आला आहे. आणि आज तुम्ही तेच शिकला आहात की तुम्ही खडकातून पाणी कसे काढाल. तुम्ही खडकातून पाणी कसं काढाल. तुम्ही खडकातून पाणी कसं काढाल. हे ज्ञान तुमच्यापर्यंत आलं आहे. हे ज्ञान तुमच्यापर्यंत आलं आहे. आणि तुम्ही पण खडकातून पाणी काढून दाखवाल. तुम्ही पण खडकातून पाणी काढून दाखवाल. यानंतर नाही पडत की तुमचं वय काय आहे. तुम्ही 15 वर्षाचे असून पण खडकातून पाणी काढू शकता. 40 वर्षाचे असून पण तुम्ही खडकातून पाणी काढू शकता.
जर तुम्ही हाऊस वाईफ आहात तरी पण खडकातून पाणी काढू शकता. हे नियम आहेत परमेश्वराचे, जे परमेश्वराने तुम्हाला शिकवले आहेत त्याच्या आत्म्याद्वारे. परमेश्वराचा धन्यवाद द्या, परमेश्वराचा धन्यवाद द्या, परमेश्वराचा धन्यवाद द्या, परमेश्वराचा धन्यवाद द्या. तुम्ही खडकातून पाणी काढून दाखवाल, तुम्ही खडकातून पाणी काढून दाखवाल, तुम्ही खडकातून पाणी काढून दाखवाल, तुम्ही गोष्टींना बदलून दाखवाल प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हालेलुया. करू शकता महिमा, महिमा. शरीराला हायफाय देऊ शकता. बोला चमत्कार करणाऱ्यांसोबत बसलो आहे. ठीक आहे ना, बोला मी चमत्कार करणाऱ्यामधला आहे, मी खडकातून पाणी काढणाऱ्यांमधला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हीच भाषा तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि विचारा की काय किती खडकातून पाणी काढलंस तू. बोला आम्ही 1 लिटर काढलो, बोला आम्ही 10 लिटर काढले. बोला पुढच्या संडेला या आम्ही 100 लिटर काढतो. बोला पुढच्या संडेला या आम्ही 100 लिटर काढतो. ही आपली भाषा असली पाहिजे. ही आपली राज्याची भाषा आहे. हे नाही की हो कसं चालू आहे, सगळं थंड आहे का, मंद आहे का. नाही, ही आपली भाषा नाही आहे. आपली भाषा कोणती आहे? खडकातून पाणी काढणारी. प्रेज द लॉर्ड. विचार करा तुम्ही आपसात बोलत आहात, हेच विचारा मित्रांना, किती काढलात खडकातून. आणि स्वतःचं सांगा की तुम्ही किती काढलात. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यांना काय करा, एक दुसऱ्यांना उत्साहित करा. आणि त्या खडकातून काय काढा, करोडो रुपयाचं पाणी, अरबो रुपयाचं पाणी, करोडो आत्मा, अरबो आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंतर जर एकदा ओढू शकता, महिमा, महिमा, महिमा. लक्षात ठेवा, मोठा विश्वास. मोठ्या पैशासाठी काय लागेल? मोठा विश्वास. मोठा विश्वास कसा येणार आहे? मोठं वचन वाचून. तर जा आपलं वचन वाचा. तर तुम्हाला विश्वास हवा आहे. विश्वासच नाही तर कुठून तुम्ही करणार आहात? वाढलेला विश्वास वचन वाचून येईल. तर आजपासून आपल्या विश्वासाला वाढवायला सुरू करा. तर पुढचा प्रश्न तुमच्याकडे असू शकतो की ओ मला कसं समजेल की माझा विश्वास वाढला आहे? ते नाही का? छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुमची खूप सहायता करणार आहेत. तुझा प्रश्न, मला कसं समजेल की माझा विश्वास वाढत आहे? मी बायबल वाचलं तर मला कसं समजेल की माझा विश्वास वाढला आहे? इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण बरेचसे लोक बायबल वाचतात, त्यांचा विश्वास 1% पण नाही वाढत. तर तुम्ही शोधू शकता की तुमचा विश्वास वाढतो आहे की नाही वाढत आहे. तुम्हाला शिकवतो की कसं समजेल की तुमचा विश्वास वाढला आहे. सगळ्यात पहिलं, जेव्हा तुमचा विश्वास वाढेल तेव्हा तुम्ही वाढलेल्या बुद्धीमध्ये काम करणार आहात. अचानक तुम्ही बुद्धिमान, तुम्हाला समजेल की बरोबर बोलत आहे, योग्य पावलं उचलत आहे. वाढलेला विश्वास वाढलेल्या बुद्धीमध्ये पण दिसून येईल. आणि वाढलेला विश्वास एका उत्साहामध्ये दिसून येईल जो कधीच संपणार नाही. ज्यांच्याकडे वाढलेला विश्वास त्यांचा उत्साह कधीच संपत नाही. तो उत्साह परमेश्वराकडून येतो आणि जीवनभर बनून राहतो. तर 2 गोष्टी तुमची हेल्प करू शकतात की माझा विश्वास वाढला की नाही वाढला. पहिलं काय आहे? बुद्धी, वाढलेली बुद्धी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही वाढलेल्या बुद्धीमध्ये काम करत आहात. तुम्ही बुद्धीच्या गोष्टी निघत आहेत. बुद्धीचे पावलं उचलत आहात. आणि दुसरं, तुमच्याकडे उत्साह असेल तो कधीच संपणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. महिमा, महिमा. वाव. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. उभे राहू शकता. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात उभे राहू शकता. वाव, जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. थँक्यू, 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 थँक्यू. आनंद आहे की तुम्ही इकडे आहात. आणि एक छोटीशी प्रार्थना आहे ती माझ्या मागून तुम्ही करा की ते अनंत जीवन तुमच्या आतमध्ये काम करेल. ह्याची गरज आहे. तर डोळे बंद करा आणि ह्या प्रार्थनेला माझ्या मागून करा. हृदयाने मानून आपल्या तोंडाने बोलायचं आहे. आपल्या तोंडाने बोलणं गरजेचं आहे. हे प्रिय परमेश्वरा, मी विश्वास करतो प्रभू येशूंमध्ये, जिवंत परमेश्वराच्या पुत्रामध्ये, की ते मला वाचवण्यासाठी क्रूसावरती मेले आणि तुम्ही त्यांना 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केलं आणि ते आज कायमसाठी जिवंत आहेत. मी आज माझ्या तोंडाने घोषणा करतो, मनामध्ये विश्वास करून की प्रभू येशू जिवंत परमेश्वराचे पुत्र, माझे प्रभू आणि माझे स्वामी आहेत.
आजपासून मी नवीन जन्मलो आहे. आजपासून मी परमेश्वराची संतान आहे. प्रभू येशूच्या नावात आमीन. वाव, जरा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. ही वेळ आहे आपली भेट, आपले दशमांश आणि वाटण्याची प्रत देण्याचा. धन्यवाद देतो परमेश्वर, ही भेट, दशमांश, पार्टनरशिप आणि विशेष बीज आणण्याचा अवसर देण्यासाठी. हा प्रभू, धन्यवाद देतो. जसं आम्ही दिलं आहे याची वाढलेली फळं आमच्यासोबत काम करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्ही या भेटींवरती तुमच्या आशिषांचं आवाहन करतो. राज्याच्या वाढीसाठी, राज्याच्या विस्तारासाठी धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. उभे राहूया आपण परमेश्वर धन्यवाद देऊया. धन्यवाद देऊ परमेश्वराचा. धन्यवाद देऊ, धन्यवाद देऊ, धन्यवाद देऊ, धन्यवाद. धन्यवाद द्या. आपल्या हातांना उठून धन्यवाद द्या. धन्यवाद द्या, धन्यवाद. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. परमपितेचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. निश्चितच भले आणि करुणा कायमसाठी आमच्या जीवनामध्ये निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. आनंद करा, वचन काम करतं. थँक्यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय. वो दिन दूसरे दिनों जैसा ही होगा. और फिर अचानक से बहुत से लोग गायब हो जाएंगे. हर जगह अफरा तफरी होगी. बहुत ही शॉकिंग खबर आ रही है. विश्व में करोड़ों लोग अचानक से गायब हो गए जिनका कोई भी पता नहीं लग रहा है. बहुत सारे प्लेन क्रैश और मोटर बाइक एक्सीडेंट हुए बहुत सारे देशों में, जहां पर पायलट और ड्राइवर रहस्यमय रूप से गायब हो गए. ब्रेकिंग न्यूज. सड़कें करीब करीब खाली हैं जहां पर विश्व जूझ रहा है अचानक से अरबों लोगों के गायब होने की परेशानी से. हमें नहीं पता क्या हुआ, पर हमें यह पता है कि लाखों लोग लापता हैं पूरे विश्व में. सैनिक अभी भी खोए हुए लोगों को ढूंढ रहे हैं और सरकार ने लोगों से कहा है शांति बनाए रखें. बहुत सारी फोन कॉलों के उत्तर नहीं आ रहे हैं. बहुत सारे अनसुलझे सवाल हैं. किसी दिन अवश्य होगा जल्दी ही यीशु मसीह के चर्च का स्वर्ग में उठना. चूकिएगा मत रैप्चर से. जिस दिन मसीह इस विश्व से उठा लिए जाएंगे उसी दिन न्याय शुरू हो जाएगा. और सीखने के लिए कि कैसे यीशु मसीह के चर्च के स्वर्ग में उठाए जाने के लिए अपने आप को तैयार कैसे करें, प्लीज नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.